लाखेवाडीच्या ग्रामस्थांनी श्री संत तुकाराम महाराज बीज तुकाराम चरित्र पारायण मध्ये पत्रकार श्री कांबळेचा केला सन्मान, त्यांच्याकडून ड्रेस वाटप। रानविहीर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य कै बोटीराम लाखे हे हयात असताना त्यांना गावातील विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप करण्याचे आश्वासन पत्रकार संजय कांबळे यांनी दिले होते, परंतु दुर्दैवाने लाखेंचे निधन झालं। पण तरीही त्यांच्या गावच्या श्री संत तुकाराम महाराज बीज तुकाराम चरित्र पारायण मध्ये पत्रकार तथा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान समितीचे सदस्य संजय कांबळे यांनी गावातील शालेय विद्यार्थ्यांना ड्रेसचे वाटप केले। यावेळी लाखेवाडीच्या ग्रामस्थांनी श्री व सौ कांबळे यांचा यथोचित सन्मान केला। शहापूर तालुक्यातील आणि डोमलखाप जवळील अतिदुर्गम भागातील रानविहीर ग्रामपंचायतीचे माजी सदस्य बोटीराम लाखे हे गावासाठी धडपडणारे सदस्य व सामाजिक कार्यकर्ते। आपल्या परिसरातील विविध अडचणी, प्रश्न, समस्या त्यांनी पत्रकार संजय कांबळे यांना सांगितल्या होत्या। यापैकी गावातील झेडपी शाळांची अवस्था, विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप, पाणी पुरवठा, रस्ते, गटारे, दिवाबत्ती, स्मशानभूमी इत्यादींचा समावेश होता। पण दुर्दैवाने त्यांचे आकस्मिक निधन झाले। त्यातच त्यांनी सुरू केलेल्या गावातील पारायणाला 20 वर्षे होत असल्याच्या निमित्ताने त्यांचे ज्येष्ठ सुपुत्र नवनाथ बोटीराम लाखे यांनी श्री कांबळे यांना काहीतरी देण्याची विनंती केली। त्यामुळे पत्रकार कांबळे यांनी विद्यार्थ्यांना ड्रेस वाटप केले। अंगणवाडी ते इयत्ता 7वी पर्यंतच्या सर्व मुलांना त्यांच्या हस्ते या पारायण कार्यक्रम ड्रेस वाटप केले। यावेळी लाखेवाडीच्या ग्रामस्थांनी श्री व सौ कांबळे या उभयतांचा यथोचित जाहीर सत्कार केला। याप्रसंगी रानविहीर ग्रामपंचायतीच्या सदस्या सुमनताई लाखे, सामाजिक कार्यकर्ते नवनाथ लाखे, जपशाळेचे शिक्षक रवी शिंदे, यशवंत लाखे, आप्पा लाखे, काळूराम श्रीखंडे, सुभाष भारमळ, मनोहर लाखे, रोहिणी लाखे, सुनील लाखे, स्वप्नील लाखे, रमेश भगत इत्यादी ग्रामस्थ व शालेय विद्यार्थी उपस्थित होते। तर कीर्तनकार कु रोशनी घारे व हबक पुंडलिक महाराज मसकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने वातावरण भक्तिमय बनले होते। त्यांना काळुस्ते विनेकरी, टाळकरी, गायकवृंद यांनी साथ दिली।